सातारा जिल्ह्यामधल्या कोयना धरण 100% भरलं। कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं सिंचनासह वीज निर्मितीची वर्षभराची चिंता मिटली। वैभव देशमुख यांनी टिपलंय कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचं विहंगम दृश्य। नंदुरबारमध्ये एसटी बसेस भंगार अवस्थेत। चालत्या बसमध्ये प्रवासी छत्री धरून बसमधून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। प्रवाशांच्या आसनावर पाणीच पाणी। पुणे सोलापूर महामार्गावर मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ। जेवण न दिलेल्या रागाच्या भरामध्ये मद्यधुंद चालकानं हॉटेलवरच चालवला कंटेनर। इंदापूर तालुक्यामधल्या हिंगणगाव इथल्या गोकुळ हॉटेलवर मद्यधुंद चालकाचा कंटेनर घेऊन फरार। मोठा अनर्थ टळला। ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवर एसटी बस अपघात। थेट पुलाच्या दुभाजकावर चढली एसटी बस। घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावरची घटना। प्रवासी नसल्यानं दुर्घटना टळली। उल्हासनगरमध्ये मद्यधुंद रिक्षा चालकाची आणि त्याच्या साथीदाराकडून वाहतूक पोलिसाला मारहाण। मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद। कर्तव्यावर असताना वाहतूक पोलिसांनी पकडली होती रिक्षा। हिंगोलीमधल्या काही भागामध्ये पावसाची शुक्रवारी संध्याकाळी जोरदार हजेरी। जोरदार पावसामुळे उमरा फाटा ते वाई मार्गावरील वाहतूक काही काळासाठी होती बंद।